हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण सर्वजण स्वामी समर्थांचे भक्त आहोत, म्हणून कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा, जेणेकरून तुमचे एक कमेंट मला अजूनही नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्यासाठी प्रोत्साहन करत असते. तर एका पाटावरती एक तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. आता स्वामींना अभिषेक घालायचा कसा, तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार स्वामींना अभिषेक घालू शकता. उटणं लावून, हळदीचे उटणे किंवा आपले जे बाजारपेठेमध्ये मिळते त्या उटण्यानेही तुम्ही स्वामींचा अभिषेक करू शकता. अमृताने, त्यानंतर दुधाने किंवा पाण्यानेही अभिषेक घालू शकता. इथे मी जे उटणं घेतले आहे त्यामध्ये गुलाबजल, दूध मिक्स केलेले आहे. हे पातळ उटणे मी संपूर्णपणे स्वामींच्या अंगाला लावून घेत आहे. जर जाडसर लावलं तर ते स्वामींचे जे हातापायाचे जे काही बोटे आहेत त्यामध्ये अडकून बसतं. कदाचित त्या रुद्राक्षांच्या माळामध्येही अडकून बसतं आणि सहसा पाण्यानं निघत नाही, म्हणून मी थोडंसं पातळच हे उटणं केलेलं आहे. गुलाबजळामुळे ह्याला एक वेगळा सुगंधही येत आहे. पूर्ण असं मूर्तीला लावून घेतल्यानंतर मी आता स्वामींना दुधाने अभिषेक घालणार आहे. तुम्ही पंचामृतानेही घालू शकता. तर दुधाचा अभिषेक घालत असताना तुम्हाला सतत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामघोषही करायचा आहे. आपली सेवा जी स्वामींच्यापर्यंत नक्की पोचते, कारण स्वामी हे चराचरामध्ये आहेत आणि त्यांना आपली हाक ऐकू जात असते. ब्रह्मांड नायक असणारे हे स्वामी सतत आपल्यावरती लक्ष ठेवून असतात. प्रत्येक संकटात ते आपल्याला कोणाला तरी संकटमुक्त करण्यासाठी पाठवत असतात. फक्त तेवढी आपली श्रद्धा हवी. एक मार्ग बंद झाला की दुसरा मार्ग आपोआप खुला होत असतो, कारण स्वामींची तेवढी प्रचंड शक्ती आपल्याभोवती वावरत असते आणि एक सुरक्षा कवचही आपल्याभोवती तयार होत असतं. त्यानंतर आपण हा पाण्याने अभिषेक घालायचा आहे. हा अभिषेक घालताना आपण जो उटणाने, दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घातला आहे याचे प्रत्येक कण आणि कण निघून गेले पाहिजेत याची दक्षता घ्यायची आहे. कारण ते जर कण एखाद्या गोष्टीमध्ये किंवा हातापायामध्ये रुद्राक्षाच्या माळेमध्ये अडकून राहिले तर त्यांचं मुंग्या लागण्याची शक्यता असते किंवा ते चिकट डाग लवकर निघत नाहीत. त्यामुळे हे स्वच्छ असं पाण्याने पुसून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका, कारण तुम्ही मनोभावे केलेली कोणतीही पूजा, अगदी नामस्मरण जरी केलं तरी ते स्वामींच्यापर्यंत नक्की पोचणार आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर जे पाणी उरतं ते पाणी तुम्ही बागेतील झाडाला किंवा कुंडीतील झाडाला ओतू शकता. त्यानंतर एक स्वामींसाठी खास ठेवलेला रुमाल घ्यायचा आहे. जसं आपणही आंघोळ केल्यानंतर अंग पुसतो त्याच पद्धतीचं स्वामींचं अंगही पूर्णपणे पुसून घ्यायचं आहे. कुठंही काही चिकट पदार्थ राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आणि हे पुसून झाल्यानंतर आपण जसं साजशृंगार करतो त्याच पद्धतीनं स्वामींचाही शृंगार करायचा आहे. आपण जितकं आपल्या स्वामींना सजवू तितकाच आपल्यालाही आनंद होत असतो, कारण हे जीवन जे आहे ते त्यांच्याचमुळे आहे आणि त्यांच्याच पायी हे अर्पण करायचं आहे. कारण वाईट संकटांच्या वेळी ज्यावेळी रक्ताची नाती साथ सोडतात त्यावेळी जे उभे राहतात तेच आपले ब्रह्मांड नायक असतात. एकदा मनापासून हाक मारून तर पहा, तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील. ज्यावेळी संकट येतात त्यावेळी आपण खचून जातो, पण एकच हात असतो जो सतत आपल्याला सांगत असतो की भिवू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्या सोबत आहे. त्यानंतर आपण स्वामींसाठी हे वस्त्र जे घरी बनवलं होतं, मी तुम्हाला याचाही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकला आहे. जर तुम्हाला असेच वस्त्र तुम्ही घरी स्वामींसाठी बनवणार असाल तर तो व्हिडिओ पाहू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला असे वस्त्र बनवायचे असेल तर मी तुमच्यासाठी नवीनही व्हिडिओ टाकू शकते. फक्त तुम्ही मात्र कमेंटमध्ये सांगा की ही वस्त्र कशी बनवायची. त्यानंतर एकच गोष्ट विसरून गेले या व्हिडिओमध्ये की स्वामींना हिना अत्तर लावायचं. तर तुम्ही हिना अत्तर नक्की लावा, कारण व्हिडिओच्या गडबडीमध्ये मी कदाचित विसरून गेले असेल. केशरी चंदनाचा टिळा स्वामींसाठी खूपच प्रिय आहे, तो घालून घ्यायचा. कंठी माळही घालून घ्यायची, कारण माळ घातल्यानंतर स्वामींचे साजेसे रूपडे खूपच छान दिसते. त्यानंतर याला मी
फेटाही बनवला आहे याच कापडाचा, तर तोही खूप छान दिसतो. तर हा फेटा आणि ही शाल तुम्हालाही आवडेल याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि जर तुम्हाला ह्याचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यामध्ये आतमध्ये पुट्टा घातलेला आहे आणि वरून ही धडी लावलेली आहे. अशा प्रकारे स्वामींची तुम्ही गुरुवारी पूजा करू शकता. मनोभावे केलेली कोणतीही गोष्ट स्वामींच्यापर्यंत नक्की पोचते, कारण देव फक्त तुमची भक्ती पाहतो. तुम्ही कोणते कर्म करता हे पाहत असतो. तुम्ही केलेले दानधर्म किती निष्ठेने करता, कारण उपाशी लोकांना दिलेले दानधर्म हे खूप महत्त्वाचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती हवा हेही मला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.